Yeah, okay. So coming back, sorry for the interruption. इथं नॉईज होतं थोडं म्हणून मी हे झालो थांबवलं होतं म्यूट केलं होतं. बरं वी विल स्टार्ट टुडेज टॉपिक ऑफ इंटरेस्ट आणि आज आपण आता गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकणार आहे. तर काय आहे गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स? गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर सर स्क्रीन दिसत नाही. ओके, एकच मिनिट, स्क्रीन शेअर करायचं राहिलं असेल साक्षी, सॉरी माझ्याकडनं. हां, आता बघा बरं, दिसते? ओके. येस हां, सो गॉस सर. लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतो की आता हे बघा, तुमच्याकडे मी एक सोपं उदाहरण देतो बरं का. काय आहे, तुमच्याकडे एक बल्ब आहे सपोज, ठीक आहे, त्या बल्बचा उजेड आहे, ठीक आहे, असं तो बल्बचा उजेड पडला आहे बाबा, आणि त्या बल्बच्या भोवती ना तुम्ही एक ट्रान्सपरंट कापड टाकले. ट्रान्सपरंट कापड बरं का. आता कापडाला काय असतात तुम्हाला माहिती आहे, छोटे छोटे छिद्र असतात. आता आपल्या गावाकडच्या भाषेत जर तुम्ही एखादं फडकं जर घेतलं तर फडकं सपोज त्याला छिद्र आहेत असे छोटे छोटे, ठीक आहे, आणि असं ते फडक्याचं आवरण त्याला चारी बाजूने म्हणजे लाईक स्पेरिकल शेपमध्ये मध्ये आपला बल्ब आहे, उजेड आहे, आणि त्याच्या भोवती तुम्ही असं हे कापड टाकलंय, ठीक आहे. ते कापड स्पेरिकल इन शेप आहे. आता कापडाला काय असतं, छोटे छोटे होल्स आहेत. मग काय होईल रे, त्या कापडाच्या छिद्रातनं असा बाहेर प्रकाश यायला सुरुवात होईल, बरोबर ना. हा सोर्स आहे, सोर्सपासनं अशा तुम्ही पाहताल हे असे प्रकाशाची किरणं त्या छिद्रांमधनं बाहेर होतील. एम आय करेक्ट? बरोबर का? अरे बरोबर की नाही? मग आता मग आता इथं जेवढा जास्त आतमध्ये बल्ब म्हणजे 2-3 बल्ब घेतले तर बाहेर पडणारा प्रकाश पण जास्त असेल. एक बल्ब घेतला तर बाहेर पडणारा प्रकाश, उपरणं माहिती ना आपलं, उपरणं कसं असतं बघा, आपण उपरणं टोपी वगैरे घालतो बघा, उपरणे टोपी, तर ते उपरणं कसं असतं, त्याला छोटे छोटे छिद्र असतात. मग त्या बल्बाभोवती आपण त्याला असं स्पेरिकल इन शेपमध्ये ठेवलंय आणि त्या बल्बला एनक्लोज केलं आहे आपण त्या स्पेरिकल इन शेपमध्ये, त्या फडक्यामध्ये. सो यू विल फाइंड ते हे प्रकाशाची किरणं अशी बाहेर पडतील. मग जेवढा जास्त आतमध्ये प्रकाश एनक्लोज असेल तेवढे जास्त किरणं बाहेर पडतील. मग तेच सांगतो गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तो काय सांगतो की एखाद्या सरफेसने जर क्यू चार्ज हा एनक्लोज केला असेल तर याच्या बाहेर जो इलेक्ट्रिक फ्लक्स निघणार आहे, म्हणजे ऑब्विसली चार्ज जर असेल तर चार्ज इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करतो. मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा ट्रॅव्हल करतात, असं आपण ट्रीट केलं. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन लाईक दिस, ठीक आहे. सो मग हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर निघाला आहे तो इलेक्ट्रिक फ्लक्स दिला जातो फॉर्म्युलानं. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस. ह्या चार्जने किती चार्ज एनक्लोज केला आहे, तर क्यू चार्ज एनक्लोज केला आहे. मग हा जो क्यू चार्ज एनक्लोज केला आहे त्याच्यामुळे ह्या ज्या इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन बाहेर निघाल्या त्याला आपण फाय ई ने डिनोट करतोय, विच इज उसका फॉर्म्युला दिया जाता है फाय ई इज इक्वल्स टू 1/ε0 टाइम्स चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. हे जे समेशन साईन आहे आय फ्रॉम 1 to n, ह्याला लिहिताना मी असं लिहितो बघा, क्यू आय इज रेंजिंग फ्रॉम 1 to n, Q1 Q2 टिल असे n नंबर ऑफ चार्जेस जर त्या सरफेसने एनक्लोज केले असेल तर सगळ्यांची तुम्हाला काय घ्यायची, अल्जेब्रिक ॲडिशन, अल्जेब्रिक सम घ्यायची. मग तुम्हाला मिळतोय टोटल चार्ज. ओके फाईन, इथपर्यंत समजलं. म्हणजे सपोज हे बघा, आता एखाद्या डिव्हाइसने असं समजा, फॉर एक्झाम्पल हे हा सरफेस आहे, ह्या सरफेसने इथे एक चार्ज आहे Q1 इज इक्वल्स टू +4 कुलम, दुसरा चार्ज आहे Q2 इज इक्वल्स टू +8 कुलम. मग आता बच्चा पार्टी ह्या दोन्ही चार्जेसचे ॲडिशन होईल, अल्जेब्रिक ॲडिशन, साईन सहित घ्यायचं त्यांना. मग ह्या सरफेसच्या बाहेर निघणारा फ्लक्स किती असेल असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर तो फ्लक्स असेल, वी हॅव फॉर्म्युला बोलो, फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ, इलेक्ट्रिक फ्लक्स हा हमेशा ह्या सरफेसच्या बाहेर निघतो. मग तुम्हाला काय करावं लागेल, ह्या सरफेसने एनक्लोज केलेले हे दोन्ही चार्जेस आहे, या दोघांची आधी ॲडिशन करावं लागेल. सो इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ एनी क्लोज सरफेस इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/ε0 I from 1 to n QI.
मग दोन्ही चार्जेस काय आहेत इथं बघा 1/ε0. एकच मिनिट हां. सो काल मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर जस्ट अ मिनिट. हां, स्क्रीन दिसते सर्वांना. तर 1/ε0 चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. मग चार्ज किती एनक्लोज केला आहे त्यांची ॲडिशन घ्यायची आहे. मग पहिला चार्ज Q1, दुसरा चार्ज Q2, दोनच चार्जेस आहे, दोघांची ॲडिशन घ्या. +4 +8 किती झालं रे व्हॅल्यू? +8 +4 सांगा पटकन. 4 + 8 किती बनला? 12. सो 12/ε0 आला आन्सर. सो इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ दॅट सरफेस इज गिवन बाय दिस फॉर्म्युला 12/ε0. आता तसं पाहायला गेलं तर ε0ची काहीतरी व्हॅल्यू असते. कुणी सांगेल का रे मला ε0ची व्हॅल्यू किती असते? एवढ्यापर्यंतही तुमचं गणित बरोबर आहे, पण ε0ची पण व्हॅल्यू असते 12/8.85 × 10⁻⁻12. मी हे तुम्हाला कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक ज्यावेळेस शिकवला त्यावेळेस सांगितलं होतं. मग 8.85 ला भाग द्या, 10⁻⁻12 वरती घ्या, यू विल गेट द व्हॅल्यू. आणि फ्लक्सचं जे युनिट असतं ते असतं वेबर. ओके. सो किती जणांना कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स समजतोय? मग नॉट कुलम्स लॉ, सॉरी, गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स किती लोकांना समजतोय? तर मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण दिलं पहिल्यांदा, की मी तुम्हाला सांगितलं एक फडकं घेतलं आपण, उपरणं घेतलं, ते उपरणं आपण स्पेरिकल फॅशनमध्ये गुंडाळलं लाईटच्या भोवती आणि त्याच्यातनं त्या लाईटमुळे ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर निघत आहेत त्या उपरण्याच्या छिद्रातनं, त्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्यांना म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स, विच इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/ε0 समेशन ऑफ I फ्रॉम 1 to n QI. जेवढा जास्त आतमध्ये बल्बचा प्रकाश म्हणजे जेवढे जास्त बल्ब, नंबर ऑफ बल्ब, तेवढा जास्त बाहेर येणारा आउटपुटवाला प्रकाश. ओके, लॉजिक समजलंय सर्वांना? साक्षी, प्रेम, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, श्रावणी, लॉजिक सिम्पल आहे. ओके. सो आता बघा, आता आणखी एक लॉजिक देतो, आणखी एक केस देतो. सपोज एक्झाम्पल आहे असं, तर मी तुम्हाला त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट नोट देणार आहे. हे बघा, इथे एक चार्ज आहे Q1, त्याची व्हॅल्यू आहे +4 कुलम. दुसरा एक चार्ज आहे Q2, त्याची व्हॅल्यू आहे -4 कुलम. आणि एक बाहेर पण एक चार्ज आहे Q3, त्याची व्हॅल्यू आहे +8 कुलम. आता ते म्हणतात फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गिवन सरफेस. फाइंड फाय थ्रू द गिवन क्लोज सरफेस. याची इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द गिवन सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गिवन सरफेस असं विचारतं आपल्याला. ओके. सो एनी वन ऑफ यू वुड लाईक टू आन्सर दिस? तो ये देखो, बघा, डॅन आन्सर काढायला सोल्युशन बघा. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला सांगा बरं पटकन सर्वांनी. वी हॅव, ज्याला कन्सेप्ट समजलाय तो सांगेल. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू सर 1/ε0 समेशन ऑफ I फ्रॉम 1 to n आणि चार्जेसची ॲडिशन QI. मग आता चार्जेस एनक्लोज्ड बाय द सरफेस किती आहे सांगा? कोण कोण एनक्लोज केले सरफेसने? Q1 Q2 एनक्लोज केला आहे. Q3 कसा आहे? आउटसाइड आहे का इनसाइड द सरफेस आहे? आन्सर द्या पटकन. आउटसाइड. हां साक्षीजी, आउटसाइड. मग आउटसाइड जर असेल तर त्याला कन्सिडर करायचा नाही, ते आपल्याला फसवण्यासाठी दिलंय. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला गॉस लॉ हे सांगतो की ही जी अल्जेब्रिक सम आलेली आहे आत्ता, म्हणजे सगळ्यांची ॲडिशन जी आलेली चार्जेसची, दिस इज ओनली ॲप्लिकेबल फॉर द चार्जेस एनक्लोज्ड बाय द सरफेस. आपल्याला बाहेर जो चार्ज आहे सरफेसच्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ते आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं असतं. समजतंय सर्वांना? ओके, फाइन, जाओ मैं आगे फिर. यस सर. यस, तो बोलो फिर मुझे 1/ε0. 1/ε0 ब्रॅकेट में क्या लिखूंगा? दोन चार्जेस आहे, मग Q1 Q2. Q3 घेतला का? नाही. ठीक आहे. 1/ε0 Q ची व्हॅल्यू किती रे बाबा? हो, +4. आणि Q2 ची व्हॅल्यू किती आहे? -4. प्लस आणि मायनस काय झालं सांगा पटकन. चार्जचं साईन सुद्धा घ्यायचं. समेशन साईन अल्जेब्रिक सम म्हणजेच काय, तर +4 -4 Q1 आणि Q2 ची व्हॅल्यू +4 - 4 बना 0 अँड 0 मल्टीप्लाइड बाय एनिथिंग इज, बोलो, 0. सो इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस सरफेस, गिवन सरफेस, इज क्या? 0. अभ्यास मला ते क्वेश्चन चेक करायचे होते ना, कालचे रविवारचे झालेले. खरे रे, रविवारचे प्रश्न चेक करायचे ना मला.
कधी चेक करायचे? उद्या का मग आज सांगितलं होतं ना. सो इलेक्ट्रिक फ्लक्स व्हॅल्यू 0 का आली? तर इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू 0 सुद्धा येऊ शकते. लॉजिक समजतंय सर्वांना? चालले लगे नऊ नंतर नको, आता 9 नंतर नको. कडू येऊ अभ्यासाला यायचं का तुला? पण तुम्हाला यायचं असेल तर धिंगाणा नाही घालायचं, मला ते पाहिजे. काय दर्शन जमेल? नाही ते हिरे आरडाओरडा करून गेला इथं. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फ्लक्स की वैल्यू, अरे तुम क्यों जा रहे हैं भाई लोग? नोमान, अरे कल का संडे का होमवर्क, संडे का होमवर्क. हाँ फिर कब दिखाने का मेरे को? सोल के गया 25%. मला काय माहित नाही, 9 वाजेपर्यंत बसत जायचं हे सांगायचे नाही कारण मला. चला जा, आता माझं लेक्चर चालू आहे, मला नका डिस्टर्ब करू. उद्यापासून मला जर सांगितलेलं कारण मग काठीच काढतो तुम्हाला. हां, सो इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू किती आली? इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू काय आली? 0. आता हे बघा, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा द्यायचा आहे मला. इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ना, तो साईज अँड शेपवर डिपेंडन्स नसतो. इलेक्ट्रिक फ्लक्स हा डायरेक्टली डिपेंड असतो चार्ज एनक्लोज बाय द सरफेस. मग सपोज मी असा एक स्पियर घेतला, बघा बच्चा पार्टी, हा स्पियर घेतला, ह्या स्पियरची रेडियस आहे सपोज r1, ह्याचा एरिया आहे सपोज आत्ता 4πr1². ओके, आणि इथं चार्ज एनक्लोज केलाय सपोज Q = ह्या स्पियरने चार्ज एनक्लोज केलाय 4 कुलम. बघा लॉजिक समजून घ्या. ऐकू येतंय सर्वांना? शिवराज, सिद्धी, साक्षी, प्रेम, साक्षीजी, श्रावणी. ओके, तर मग समजून घ्या आता. तर ह्या स्पियरची आता चार्ज किती केलाय त्याने? 4 कुलम. आणि असा आपण जर याची रेडियस वाढवली सपोज, रेडियस, आणि त्याला लांबवला, असं केला, ह्या स्पियरला मोठा केला, आता शेप चेंज झाला का? नाही, शेप तोच आहे पण साईज बदलली आहे. मग साईज म्हणजे याची रेडियस असेल r2, मग एरिया पण वाढेल. A2 = काय लिहिताल बाहेरच्या स्पियरचा? 4πr2². पण चार्ज तर तेवढाच क्लोज्ड आहे. किती? 4 कुलम. तुम्ही फक्त ह्या सरफेसचा एरिया वाढवला आहे. मग त्याने फ्लक्सवर काही फरक पडत नाही, कारण इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चार्ज एनक्लोज्ड. कारण आपला 1/ε0 तो कॉन्स्टेंटच आहे. सिंस इधर लिखता हूँ, सिंस 1/ε0 = क्या है? कांस्टेंट. आई के बात समझ में? सो चार्ज बदललाय का? नाही, चार्ज तेवढाच आहे, फक्त एरिया बदललाय. मग एरिया बदलो नाही तर नाही बदलो, त्याने फरक पडत नाही. इलेक्ट्रिक फ्लक्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस I from 1 to n. ओके, लॉजिक समजतंय? मग सपोज मी आता तोच 4 कुलम घेतला आणि सपोज क्यूबमध्ये ठेवलाय. साक्षी, काल तुझे न्यूमेरिकल सोडवलेत साक्षीजी, मी त्याच्याबद्दल सांगतोय आता. हा इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला गॉस लॉ. तर आता हा क्यूब घेतला, या क्यूबच्या सेंटरला सपोज तुम्ही एक चार्ज ठेवला, ठीक आहे, तर चार्ज आहे सपोज 4 कुलम. आता क्यूब आहे, मग याचा जर इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचा म्हटला तर इलेक्ट्रिक फ्लक्स क्यूबचे सरफेसेस किती आहेत टोटल ते बघा, आणि एखाद्या सिंगल सरफेसने जर सांगितला तर तो कितीने डिवाइड होईल. ठीक आहे. सो आता हा इकडनं जाईल इलेक्ट्रिक फ्लक्स, इकडनं जाईल, ह्या सरफेसमधनं येईल, ह्या सरफेसमधनं येईल, वरच्या सरफेसमधनं येईल, पलीकडच्या सरफेसमधनं येईल, सगळीकडनं येणार आहे. सो 1 2 3 4 5 6 ओके 6 फेसेस आहेत त्याला. 1 2 3 4 आणि 2 6. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फ्लक्स will be equal to बघा 1/ε0 summation of the charges enclosed by the surface I from 1 to n. आणि जर कुठल्याही सिंगल सरफेसमधनं घ्यायचं असेल तर याला आपल्याला डिवाइड करावं लागेल 6ने, कारण 6 फेसेस आहेत ना क्यूबला. पण ते आत्ता लॉजिकच नाही. आत्ता लॉजिक समजून घ्या की चार्ज किती एनक्लोज केलाय ना, दॅट डिफाईन्स द इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके फाईन. मग चार्ज जर डबल केला, आता 4 + 4 8 जर असेल तर मग तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला बदलेल. इथं पण 4 कुलम आहे,
तर इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या 4 कुलममुळेच आहे, ह्या चार्जमुळे तो त्याचा एरिया वाढला आहे म्हणून नाही, त्याचा शेप बदलला आहे म्हणून पण नाही. सो इम्पॉर्टंट नोट लिहूयात MCQ मध्ये, दी इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द सरफेस, coming out of the surface is independent of the size and shape of the surface, size and shape of the surface. It is only dependent on, कशावर डिपेंड असतो तो, तर तो फक्त आणि फक्त डिपेंड असतो चार्जेस एन्क्लोज्ड बाय द सरफेस किंवा अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एन्क्लोज्ड बाय द सरफेस. इथं लिहितो वाटल्यास phi E is directly proportional to algebraic sum of the charges enclosed by the surface. मग इलेक्ट्रिक फ्लक्सचं जर गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिकचं जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर स्टेटमेंट मी अशा प्रकारे लिहीन. गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स बघा, स्टेटमेंट लिहितो की द इलेक्ट्रिक फ्लक्स फाय, ठीक आहे, फाय सफिक्समध्ये लिहिलं ई, कमिंग आउट ऑफ एनी सरफेस इज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स, असं वाचायचं, टाइम्स दी algebraic sum of the charges enclosed by the surface, charges enclosed by the surface. ओके, ठीक है बच्चा पार्टी, लॉजिक क्लियर, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. सो दिस इज द स्टेटमेंट, अँड स्टेटमेंटचं इक्वेशन कसं लिहिलेलं आहे ते तर आता नंबर ऑफ टाइम्स रिपीट केलं मी. phi E इज इक्वल्स टू 1/epsilon, पाठ झालं पाहिजे आता हे. तो ये लिखा जाएगा phi E इज इक्वल्स टू 1/epsilon 0 अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. झालं स्टेटमेंट. ओके फाइन बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर. हॅलो, हां ओके. सो मग आता आपण जे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जे त्याच्यावर MCQ विचारलेला असतो किंवा प्रश्न विचारलेला असतो तर तो मला घ्यायला आवडेल. कारण काय होतं, याने तुमचे कन्सेप्ट क्लिअर होता येते, आणि कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला MCQ सोडवता येतील याच्यावर बेस्ड, किंवा तुमचे थेरॉटिकल प्रश्न असतील ते सोडवता येतील तुम्हाला. ठीक आहे, बरं. आता एक प्रश्न विचारला आहे त्यांनी. मी प्रश्न इथं लिहितो, तुमच्या पुस्तकात असेलच असं नाही आहे. काय झालंय ते नवीन म्हणजे रिवाइज पब्लिकेशन त्यांनी दिले होते मला काही कॉपीज, मी न्यू कॉपीज मागितले होते, आपले विद्यार्थी वाढले त्यामुळं. तर त्यांनी काय केलं आहे, एखाद दुसरं न्यूमेरिकल आहे ना हे पुढे मागे टाकलं आहे किंवा थोडंसं पॅटर्न चेंज केलं आहे. मी त्याची कंप्लेंट केली त्यांना, पण आता ते बोलू देत नाहीत ही लोक. बरं, तर क्वेश्चन नंबर 26 आहे, पेज नंबर मेन टेक्स्ट बुक जे आहे आपलं त्याच्यात क्वेश्चन नंबर 26, पेज नंबर 271. ज्यांच्याकडे नवीन पुस्तक असेल त्यांची इथं हा क्वेश्चन नंबर 26च असेल असं नाही आहे. पण तुम्ही काय सर्च करा, तुम्ही काय करा, आता सगळ्यांकडेच ऑनलाईनच्या मुलांकडे नवीन टेक्स्ट बुक आहे, ॲडिशनल न्यूमेरिकल्स फॉर प्रॅक्टिस, ह्या सेक्शनमध्ये जा आणि त्या सेक्शनमध्ये गॉस लॉच्या अंडर न्यूमेरिकल्स असतील तर बघा बरं, ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिस. कोणाकडे आत्ता बुक असेल तर लगेच बुक घेऊन बसा, आपण लगेच तुम्हाला सांगतो कुठले कुठले प्रश्न असतील. साक्षीजी, प्रेम, मेन टेक्स्ट बुक काढा बरं आपलं. साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, श्रावणी, मेन टेक्स्ट बुक काढा आपलं पटकन. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 26, आता तिथं तुमचा क्वेश्चन नंबर 26 वेगळा असेल, पेज नंबर पण वेगळा असू शकतं, पण काय हार्डली एखादा पेजचा डिफरन्स असेल. क्वेश्चन असा आहे, मी इथं लिहितो क्वेश्चन, पॉइंट चार्ज है, पॉइंट चार्ज कितना दिया है, क्यू ची व्हॅल्यू दिली आहे 20 म्यू सी, मायक्रो कुलम म्हणता याला, म्यू सी 20 × 10⁻⁻6 कुलम. मायक्रो इज नॉट SI unit, so we have converted it into SI unit. Is kept at the center of the sphere of radius 10 cm. एक 10 सेंटीमीटर रेडियसचा स्पियर आहे, ठीक आहे, त्याची रेडियस घेतली 10 सेंटीमीटर. त्याच्या सेंटरला एक चार्ज ठेवला आहे, सपोज हा चार्ज आहे Q,
त्याची व्हॅल्यू आहे 20 म्यू सी. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू इट सरफेस. ह्याच्या सरफेसमधनं बाहेर पडणारा जो इलेक्ट्रिक फ्लक्स असेल तो कॅल्क्युलेट करा, असा त्यांचा प्रश्न आहे. बच्चा पार्टी, प्रश्न समजला? समजला सर्वांना? आता मला सांगा, स्पियर जो असतो तो कसा असतो? 3 डायमेन्शनल क्लोज असतो. याच्या थ्रू निघणारा इलेक्ट्रिक फ्लक्स काय असेल? तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला सांगा. वी हॅव एनीवन वुड यू लाईक टू टेक? लेट मी नो. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू 1/ε0 समेशन ऑफ द चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. किती चार्ज एनक्लोज केला आहे सरफेसने? फक्त 20 मायक्रोकुलम. या 1/ε0 ची व्हॅल्यू 1/8.85 इंटू 10⁻⁻12 टाकला आणि चार्ज एनक्लोज केलेला किती आहे? 20 मायक्रोकुलम, म्हणजे 20 इंटू 10⁻⁻6. मग 20ला 1.8.85 भाग द्या, किंवा लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल बघून घ्या बरं. 8.85चा लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल किती आहे? कोणाकडे आहे का लॉग टेबल आत्ता? मला रेसिप्रोकल सांगा. रेसिप्रोकल ऑफ 1/8.85 आणि हा 10⁻⁻12 वरती घेऊन घ्या, तो झाला +12. इथं राहिला 20 इंटू 10⁻⁻6. ही व्हॅल्यू सांगा बरं कुणी मला रेसिप्रोकलची. रेसिप्रोकल ऑफ 8.8चा 5 मध्ये रेसिप्रोकल बघायचा. एनी वन ऑफ यू? श्रावणी, सिद्धी, शिवराज? 1130. ओके, मग हा बनला 0.1130 मल्टीप्लाइड बाय 20 बराबर, आणि हा +12 - 6 हा बनला 10⁻+6. सो दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स. मग 20ने आता याला काय करतो मी? ह्याला डेसिमल 1ने शिफ्ट करतो. बघा सोपं. 1.130 आणि याला 20, तर याला लिहिलं, याचा डेसिमल शिफ्ट केल्यामुळे याचा 10⁻⁻1 आणि याला 20ला लिहिलं 2 इंटू 10⁻+1. मिनिंग चेंज झालं का? नाही. आणि हा 10⁻6 जसेच तसा. हा +1 हा -1 कॅन्सल. 1.13च्या दुप्पट किती झाले? 2.26 झाला आन्सर. म्हणजे लगेच काय आपलं ते आपल्या मेथडनी सुरू व्हायचं नाही तर लगेच 1.13 आणि मग सर 0.1130 मल्टीप्लाइड बाय 20 आणि मग बसा त्याच्यातच टाईमपास करत. सो स्मार्ट वर्क करायचं आहे. मल्टीप्लाइड बाय 20 स्मार्ट वर्क करायचं आहे. 10च्या पॉवरमध्ये लिहा ना आन्सर. आणि हे काय डायरेक्ट तोंडी होऊन गेलं? कळलं? लॉजिक समजलं सर्वांना? मी कसे कॅल्क्युलेशन केलं? हे जे फ्लक्स युनिट असतं ते असतं वेबर. ओके, लॉजिक समझ में आया सभी को? बताओ मेरे को जल्दी जल्दी फटाफट. सो मला इथून इम्पॉर्टंटली परत काय सांगायचं आहे की हा जो फ्लक्स असतो इलेक्ट्रिक फ्लक्स, तो तुमचा शेप स्पियर आहे की तुमचा शेप क्यूब आहे की सर्कल आहे की रेक्टँगल आहे, काय घेणं देणं नाही. त्याचा एरिया कन्सिडरच नाही करायचा आहे. मग त्याची रेडियस वाढो कमी हो, कमी असो जास्त असो. साक्षी, काल जे न्यूमेरिकल सोडवलेत तुम्ही, साक्षी जी, न्यूमेरिकल आता समजतायत का? Yes, sir. समजतायत? Yes, sir. ओके. सो गॉस लॉ बोलता है कि इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ एनी सरफेस इज इंडिपेंडेंट ऑफ द size and shape of the surface. It only depends on the charge which has been enclosed by that surface. वो सरफेस के अंदर चार्ज कितना है, ठीक है? सो सेम टाइप का न्यूमेरिकल है. अभी वहाँ पे पूछा है, अभी आप लोग करोगे, हाँ मुझे बताओगे. वहाँ पे उन्होंने बोला है सेम टाइप का पॉइंट चार्ज है, लेकिन जो पॉइंट चार्ज है ना उसका वैल्यू दिया है Q इज इक्वल्स टू 10 म्यू सी. म्यू सी, see here, mu c stands for 10 microcoulomb, or micro, this is not SI unit of charge, so 10⁻⁻6 लिखा मैंने Q को. It's situated at the center of a sphere of radius. अभी जो स्पीयर दिया है उसका रेडियस दिया है अपन को 10 सेंटीमीटर, और उस स्पीयर के सेंटर में ये चार्ज एनक्लोज्ड है भाई. ये चार्ज अपना Q वाला 10 म्यू सी वाला. तो ये बोल रहे हैं कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू इट सरफेस. सेम परत तोच फॉर्म्युला. हे याची रेडियस किती आहे काय घेणं देणं नाही, 10 सेंटीमीटर, तिला मारा गोळी, ठीक आहे. हा चार्ज घ्या बाबा, आपला चार्ज महत्त्वाचा आहे. मग परत एकदा फॉर्म्युला, मग इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला सांगताल का मला सोल्युशन? मग सो वी हॅव, बोलो, इलेक्ट्रिक फ्लक्स विल बी इक्वल टू 1/ε0 टाइम्स
चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. हे मुद्दामून लिहायचं, ज्याने काय होतं आपला हा लॉ त्याचं स्टेटमेंट पार्ट होत जातं, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. 1/ε0 चार्ज एनक्लोज केला आहे फक्त क्यूची व्हॅल्यू 10 मायक्रोकुलम आहे, हे लिहिलं. 1/8.85 इंटू 10⁻⁻12 हे पार्ट करावं लागेल. ε0ची व्हॅल्यू चार्ज आहे 10 मायक्रोकुलम, 10 इंटू 10⁻⁻6. मग अशी सांगितल्याप्रमाणे आता याची व्हॅल्यू पण पार्ट करून ठेवा, कायम उपयोगी येणार आहे आपल्याला. किती आली होती? 0.1130. हा रेसिप्रोकल आला होता 8.85चा. हा -12 वरती गेला, 10⁻+12 इंटू 10 इंटू 10⁻⁻6. बरोबर का? परत हा डेसिमल तुम्हाला शिफ्ट करायला सांगितलं होतं 1ने, झाला 1.130 इंटू 10⁻⁻1. इथला 10⁻12, इथला 10 जशाच्या तसा, इथला 10⁻⁻6. हा 10 जशाच्या तसा म्हणजे 10⁻+1 -1 कॅन्सल, +12 -6 ये बना 1.130 इंटू 10⁻⁻6 झाला. ओ सॉरी +6. आणि युनिट काय आलं? वेबर. अरे समजतंय का सर्वांना? लॉजिक समजतंय का? गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक जिंदाबाद. शिवराज, साक्षी, प्रेम, साक्षी जी, सिद्धी. लॉजिक सिंपल है, स्ट्रेट फॉरवर्ड है. या ओके ग्रेट देन. ठीक है, ठीक है, यहाँ तक चीज़ें क्लियर? फिर सभी को लॉजिक समझ में आया? सो नाव सपोज आता एक क्यूब दिला आहे, आणखी एक तसाच प्रश्न. एक क्यूब दिला आहे आपल्याला. मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या लॉवर. तर क्यूब दिला आहे आपल्याला आणि क्यूबच्या सेंटरला त्यांनी चार्ज ठेवला आहे. चार्ज = 8.85 म्यू सी. परत म्यू सी 8.85 म्यू सी मतलब 8.85 इंटू 10⁻⁻12 कुलम. इस क्यूब का साइड भी दिया है. गरज है क्या? नहीं, आपल्याला फक्त गुमराह कर रहे हैं, वो बुमराह कर रहे हैं, बुमराह. ठीक आहे. सो 10 सेंटीमीटर त्याची साईड आहे, ह्याच्या सेंटरला चार्ज ठेवला आहे. ते म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स काय असेल? सांगा बरं फॉर्म्युला इलेक्ट्रिक फ्लक्सचा. तुम्ही सांगा आता. फॉर्म्युला सांगा चला. साक्षी Q/ε0. हां, साक्षी साबळे. phi E = 1/ε0 algebraic sum from I from 1 to n QI. हां, शिवराज, प्रेम, बोलो फॉर्म्युला. चार्जची व्हॅल्यू किती आहे? 8.85 इंटू 10⁻⁻12 लिहिला बरं का मी तिथं. -6 येते ते. आम्हाला आता सबकॉन्शियस माइंडमध्ये अशा गोष्टी गेलेल्या आहेत. -6. हां ओके. ε0ची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻⁻12. बघा हुशार आहेत ती लोक. कॅन्सल व्हायला -12 -6 खाली राहिला 1/10⁻⁻6 वरती आला 1 इंटू 10⁻+6 झाला इलेक्ट्रिक फ्लक्सचा व्हॅल्यू. काय अवघड आहे का न्यूमेरिकल? सांगा बरं. पैकीच्या पैकी न्यूमेरिकल. आणि बघा किती लवकर होतात न्यूमेरिकल्स. दोन हां हां 2 मार्काला असे प्रत्येक आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. बसा, आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. आणि बघा काही कॅल्क्युलेशन लागत नाही, फक्त कन्सेप्ट लागतात. लॉजिक समजतंय सर्वांना? लॉजिक समजलं? सिद्धी, शिवराज, साक्षी, प्रेम, साक्षी जी. या ओके देन. सो सिम्पल बट इफेक्टिव्ह टेक्निक. खूप सोपे असतात हे प्रश्न इलेक्ट्रिक फ्लक्सचे. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, आणि ज्याला कन्सेप्ट समजला आहे त्याच्यासाठी अवघड काहीच नाही. ठीक आहे. बरं, मग मी काय करतो आता, एक तुम्हाला MCQवाला प्रश्न. तर MCQवाला प्रश्न असा आहे बघा. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ते म्हणताय एक चार्ज आहे Q 7 मायक्रोकुलमचा आहे. हा प्लेस केला आहे 2 कॉन्सेंट्रिक स्पियर्सला. स्पियरच्या मध्ये हे बघा, हा पहिला स्पियर, हा दुसरा स्पियर कॉन्सेंट्रिक. ठीक आहे. सो पहिल्याची रेडियस दिली आहे R1, दुसऱ्याची रेडियस दिली आहे R2. ओके. सो a charge of +7 म्यू सी is placed at the center of 2 concentric spheres. आता कॉन्सेंट्रिक स्पियर कोणाला म्हणतात? की असे स्पियर
की ज्यांचे सेंटर सेम आहेत. बरं, सेंटर सेम आहे बघा. टू ए चार्ज ऑफ +7 μc ह्या दोघांच्या स्पिअरच्या सेंटरला एक 7 μcचा चार्ज ठेवला आहे विथ रेडियस. पहिल्याची रेडियस आहे 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची रेडियस आहे 4 सेंटीमीटर. तर ते म्हणतायत रेशो ऑफ द फ्लक्स थ्रू देम विल बी रेशो ऑफ द फ्लक्स थ्रू फर्स्ट अँड रेशो ऑफ द फ्लक्स थ्रू द सेकंड काय असेल असं ते विचारत आहे. मला सांगा, पहिल्या स्पिअरने किती चार्ज एनक्लोज केलाय +7 μc आणि दुसऱ्या स्पिअरने पण किती चार्ज एनक्लोज केलाय +7 μc तेवढाच केलाय. आणि फ्लक्स कुणाला प्रोपोर्शनल असतो? वी हॅव स्टडीड फ्लक्स कुणाला प्रोपोर्शनल आहे? तर चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस. अल्जेब्रिक सम ऑफ द चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द साइज अँड शेप ऑफ द सरफेस. मग पहिल्या थ्रू पण तेवढाच फ्लक्स निघेल जेवढा सेकंड थ्रू निघणार आहे, कारण दोघांनी चार्ज सेम एनक्लोज केलाय. अरे कळतंय का? सो मी लिहिलं φ1/φ2 विल बी इक्वल टू चार्ज एनक्लोज बाय फर्स्ट सरफेस. पहिल्या सरफेसने पण 1/ε0 टाइम्स 7 माइक्रोकुलम उसने एनक्लोज किया है. दूसरे ने भी उतना ही किया है 1/ε0 टाइम्स 7 × 10⁻⁶. दोनों कैंसिल हो जाएंगे भाई, सेम क्वांटिटीज है. आई बात समझ में? अरे समजतंय का? आणि मग आन्सर 0 येईल की 1 येईल रे? 1:1. Yes. So flux through first surface, flux through second surface is 1:1. That's it. Logic clear सभी को? Logic clear? Okay. ठीक है. बर आता बच्चा पार्टी थिंक अबाउट दिस. एक आता त्यांनी काय केलंय, एक स्पियर दिलाय, त्याची रेडियस आहे. क्वेश्चन स्पियर, हाँ पहले उसका रेडियस दिया है 1 मीटर. कितना दिया? 1 मीटर. और उसके थ्रू जो फ्लक्स जा रहा है उसका वैल्यू है 5. फ्लक्स थ्रू द स्पियर ऑफ रेडियस 1 मीटर इज 5. नाव त्यांनी काय केलंय, त्या स्पियरची रेडियस डबल केली. R2 = 2 मीटर. रेडियस क्या किया उन्होंने? डबल without changing the charge. Radius has been doubled without changing the charge. Suppose मी असं घेतलं, ह्या सरफेसने काहीतरी चार्ज एनक्लोज केला असेल Q1 घेतला याला, ठीक आहे. आणि याच्या थ्रू जो निघणारा फ्लक्स होता आता फर्स्ट केसमध्ये φ1, तर त्या φ1 ची व्हॅल्यू लिहिली त्यांनी 5. नाव विदाउट चेंजिंग द चार्ज एनक्लोज दे हैव जस्ट डबल इट्स रेडियस. वो चार्ज उतना ही रखा Q1. ठीक है. एकच मिनिट हे स्विच ऑफ होईल, शटडाऊन होईल. एकच मिनिट. Hello, guys, are you there? अरे बाबा.
का सर्वजण? आवाज येतोय माझा? हां, स्क्रीन दिसते का बघा? आवाज येतोय माझा? बरं, मग आता ते काय म्हणतात की आतमधला चार्ज नाही बदलला, पण फक्त रेडियस बदलली. रेडियस बदलली म्हणजे ऑब्वियसली त्याचा एरिया बदलला आहे. पण एरिया बदलला आहे म्हणून काही फरक पडणार आहे का रे फ्लक्सवर? सांगा मला. हे बघा, पहिल्यांदा रेडियस 1 मीटर होती, दुसऱ्यांदा रेडियस 2 मीटर झाली. मग ते म्हणतात सेकंड केसमध्ये फ्लक्स किती असेल? ओरली तुम्ही सांगू शकता. सांगता काय सर? कुणी सांगेल का? 5. या 5 ऑब्वियसली. कारण इट इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस, इट इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया, इट इज इंडिपेंडंट ऑफ द साईज, शेप. कशावरच डिपेंड नाही आहे. ठीक आहे. सो असं सिम्पल त्याचा आन्सर आहे. सो 5 पण 5च असेल, कारण चार्ज बदलला नाही आहे. आतमधला चार्ज हा तेवढाच आहे. सो त्याचं रिझन लिहूयात ॲज चार्ज एनक्लोज्ड बाय द सेकंड सरफेस किंवा सेकंड स्पियर बाय सेकंड स्पियर is also same as that of charge enclosed by first surface. ठीक है. So this was enclosed by the first sphere. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं. सो दॅट्स इट बच्चा पार्टी. मग आज गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक शिकलो. रिवाईज करा याला, नोटबुकमध्ये लिहून काढा, आणि आपण उद्या मग दुसरा टॉपिक घेऊ गॉस लॉचा, ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला. ओके, चलो, थँक्यू, बाय, गुड नाईट.